सांगा मला. तर आज मी याचं बनवणार आहे भरीत. तर सध्या रात्र झालेली आहे. तर ही आहे आपली चक्की. तर आत्तापर्यंत तुम्ही चक्कीची हाटूम भाजी आणि सुक्की भाजी खाल्लीच असेल. तर मी आता बनवणार आहे चक्कीचं भरीत. तर ही चक्की मी चुलीमध्ये भाजायला ठेवणार आहे. आपली चक्की भाजतीये. चांगली भाजल्याच्या नंतर थोडंसं बघायचं तिला हे करून, अशी भाजलेली समजेलच आपल्याला. भाजल्यानंतर मी तुम्हाला भरीत बनवून दाखवणार. आपली चक्की भाजलेली आहे पूर्ण चुलीमध्ये. तर आता आपण याच्यावरचं हे काळं काढून घेऊया. असं चमच्याने काढायचं. जेवढं काळं निघेन तेवढं मी काढून घेतलं. आणि आता आपण याला असं चाकूने कट करून घेऊया. हे बघू शकता आपली चक्की. चाकूने चांगलं कट करून घ्यायचं. गरम आहे. तर त्याच्यानंतर आपण याला हाताने किंवा आपलं भाजी मॅश करायचं असतं त्यानेही करू शकता तुम्ही. आता आमच्याकडे तर ते नाही आहे. तर मी याला असंच हे करणार आहे, चाकूनेच कट करणार आहे. आता आपण तव्यावर तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये मोहरी ॲड करू. मोहरी छान तडकून द्यायची. आता आमची घरचीच मोहरी आहे त्याच्यामुळे मी थोडी जास्तच टाकली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हे लसूण आणि मिरचीची पूड टाकूया. आणि नंतर आता आपलं हे चक्कीचं भरीत. आता आपण याला मिक्स करूया. आपण आता जराशी हळद पण टाकूया. आपण आता शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेऊया. थोडासाच टाकायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आता मीठ टाकूया. चवीनुसार मीठ ॲड करायचं. तर आपल्या चक्कीच्या बिया पण किती छान दिसत आहेत. त्या पण आता मस्त शिजलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे त्या पण खायला चवदार लागणार. तुम्ही कधीही न खाल्लेली रेसिपी आहे जी म्हणजे चक्कीचं भरीत. चक्कीची भरीत हे मी सुद्धा पहिल्यांदाच खाणार आहे. कारण आत्तापर्यंत मी चक्कीची सुक्की भाजी आणि एकतर हाटूम भाजी दोनच प्रकारे भाज्या खाल्लेल्या आहेत. बघू शकता